नमस्कार. आज आपण बनवूया काबुली चण्याची उसळ आणि मस्त त्यासोबत बनणारी अशी खुशखुशीत पुरी. चला तर बनवूया. सर्वप्रथम मी इथे काबुली चणे घेतलेले आहे. त्याला रात्रभर भिजवून ठेवून वॉश करून घेतलेले आहे. चला तर मी याची आता रेसिपी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम मी कुकर घेतलेले आहे. कुकरमध्ये ऑइल घेतलेले आहे. त्यामध्ये जिरं टाकलेले आहे. मग इथे दाखवल्याप्रमाणे खडे मसाले टाकलेले आहे फोडणीला. छान त्याला इथे मस्त चटकून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून छान मस्त त्याला गोल्डन ब्राऊन होऊ दिलेले आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. कसुरी मेथी हे फोडणीमध्ये टाकल्याने याचा स्वाद खूप छान येतो. नंतर मी इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा छानपैकी पेस्ट करून इथे टाकलेला आहे. याला छानपैकी मस्त असं शिजून घ्यायचं. घरी तयार केलेला मसाला, नंतर हळद, धनिया पावडर टाकलेला आहे. धनिया पावडर 2 चमचे. त्यानंतर गोडा मसाला, तिखट मी इथे 3 चमचे टाकलेले आहे. तिखटाचे चम्मच तुम्ही तुमच्या घरी किती प्रमाणे तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे चम्मच कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे. टमाटरला तुम्हाला इथे मॅश करून घ्यायचे आहे पूर्णपणे तेलामध्येच. त्यानंतर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. थोडं पाणी ॲड करून मसाल्यांना छान असं मॅश करून शिजू द्यायचं आहे तेलामध्ये शिजू दिल्याने मसाले छान असे रंग पण सुटतात त्याच्यामध्ये मसाल्यांचे. नंतर इथे काबुली चणे ॲड केलेले आहे मी. पूर्ण काबुली चणे मस्त असे तेलामध्ये थोडा वेळ होऊ दिल्यानंतर त्यामध्ये आणखी कसुरी मेथी ॲड करायची आहे वरून. कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो काबुली चण्यामध्ये, तर ते नक्कीच ॲड करा तुम्ही. त्यानंतर इथे मी 2 ग्लास पाणी ॲड केलेले आहे. त्याला पण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून तुम्हाला इथे कुकरची शिट्टी 3-4 शिट्ट्यांमध्ये हे काबुली चणे शिजून जातात. त्यानंतर चणे होतपर्यंत आपण इथे पुऱ्यांसाठी कणिक भिजूया. त्यासाठी लागणारं म्हणजे साहित्य 1 कटोरी भरून कणिक, त्यामध्ये अर्धी वाटी रवा, नंतर त्यामध्ये मीठ ॲड करून थोडं त्यामध्ये तेल ॲड करून छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हा कणिकाचा डो तुम्ही तयार करून घ्या. याप्रमाणे जर तुम्ही पुऱ्या तयार केल्या तर तुमच्या पुऱ्या खूप असं खुशखुशीत बनून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला इथे डो तयार करून वरून थोडंसं असं त्या डोला तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावून घेतल्यानंतर तुम्हाला हा कणकीचा डो तुम्हाला छानपैकी इथे 10 मिनटं तरी त्याला रेस्ट द्यायचा आहे. रेस्ट दिल्यानंतर तुम्हाला हा डो छान असं आणखी मळून घ्यायचा आहे. कणिक मळवल्याने पुऱ्या फुलून येतात. बघा हा कणकीचा डो किती मुलायम झालेला आहे. चला आता आपण पुऱ्या बनवूया. मी इथे पुऱ्या अशा प्रकारे बनवलेल्या आहे. आपण पुऱ्या एक एक करूनही बनवू शकतो. मी पूर्णपणे इथे एक चपाती बेलून घेतलेली आहे. मी याकरिता केली आहे की ते दिसायला खूप सुंदर दिसतात पुऱ्या. आणि कसं कोणी गेस्ट वगैरे आलं तर त्यांना आपण सर्व केलं तर हे पुऱ्या अशा एकसारख्या दिसून येतात, तर त्यांना खायला मजा येते आणि दिसायला पण सुंदर दिसतात. तर करा तुम्ही पण याप्रमाणे पुऱ्या. इझी वे आणि सोपी पद्धत, एकदम छान पटकन पुऱ्या होऊन तयार होतात. बघा इथे मी एका वाटीच्या साहाय्याने मस्त असं त्याला पोळीला शेप दिलेला आहे. चला तर आता आपण याला फ्राय करून बघूया कसं फ्राय होते. तर छानपैकी पुऱ्या बनण्याची पद्धत हीच मस्त वाटते मला. बघा किती सुंदर फुलून आलेले आहेत एकसारखे. असं तर तुम्ही बनवू तर शकताच म्हणा, अशी फुलून येतात असं काही नाही, पण ही जी पद्धत आहे ही मला खूप छान वाटते. आणि हो, तेल इथे पहिले असं गरम करून घ्यायचं आणि मग कमी आचेवर छान हे पुऱ्या टाकल्यानंतरच ते आपोआप वर येतात आणि मग त्या पुऱ्या आपोआप फुलून येतात. बघा मी एकामागे एक तुम्हाला जेवढ्या पण पुऱ्या मी इथून साचेतून असं साच्यासारखं काढून घेतलेलं आहे त्या पूर्ण तुम्हाला मी इथे करून दाखवत आहे.
एकसारखी तुम्ही पोळी बेलल्यानंतर वाटीच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही हे करता तर ते ऑब्व्हियसली ते फुलून येणारच आहे. खूप सुंदर होतात अशा पुऱ्या. तुम्ही पण करून बघा. बघा ही पण टाकलेली आहे मी पुरी. ही पण बघा कशी फुलून येते. मस्त अशी फुलून येतात ह्या पुऱ्या है ना. छान वाटत आहेत. तुम्ही पण करून बघा अशा पुऱ्या. छान झटपट होतात. गेस्ट आले की तुमच्याजवळ कधी वेळ नसला की तुम्ही पटकन अशी पुरी फुलून करू शकता. बघा आता चणे पण झालेले आहे. चण्याची वाफ काढून घेते मी आधी अगोदर. कुकरच्या झाकण्याला काढून बघूया. आहा, मस्त असे चणे बनवून तयार होतात. सिंपल सोपी अशी झटपट बनणारी ही उसळ आहे. उसळ म्हणजे भाजीच समजा. वरून मस्त असं कोथिंबीर म्हणजे सांबार टाकलेला आहे. गार्निशिंगला पण मी इथे सांबार ॲड केलेला आहे. गेस्ट किंवा सकाळच्या नाश्त्याला सगळ्यात मस्त कॉम्बिनेशन हाच आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. जर फेसबुकला बघत असाल तर फेसबुकच्या पेजला पण लाईक करा प्लीज. थँक्यू फॉर वॉचिंग.